मध्ये नेमकं काय घडलं त्याची टाइमलाईन बघूयात। 26 जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। पुतळ्याच्या विटंबनेनंतर तणावाचं वातावरण तयार झालं। एकतीस जुलैला यवत बंदची हाक देण्यात आली। 31 जुलैला गोपीचंद पडळकर, संग्राम जगतापांची भाषणं झाली। दोन्ही नेत्यांनी प्रक्षोभक भाषणं केल्याचा आरोप आहे। दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात यवतमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला। प्रकरण ताजं असताना तरुणाकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली एका व्हॉट्सअप ग्रुपवर। आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमध्ये तणाव वाढला। जमावाकडून तरुणाच्या घराची नंतर तोडफोड करण्यात आली। जमावाकडून एका दुकानाची आणि वाहनाची जाळपोळ करण्यात आली। धार्मिक स्थळावर संतप्त जमावाकडून दगडफेकही करण्यात आली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या। गृह विभागाकडून यवत हिंसाचाराची तातडीने दखल घेतली गेली।